आवाज येते का? हो सर. हा वाला कॉल क्वेश्चन आपण केला होता ना. हो. आता मी काल हा क्वेश्चन तुम्हाला बिना इंटिग्रेशन करता शिकवलं होतं. इथनं आता आपण सगळं पुढे कंटिन्यू करूया. मला वाटतं कालचं सगळं लेक्चर मी अपलोड पण केलेलं आहे. रिवाइज प्रॉपरली केला असावा. कालच्या लेक्चरमध्ये बऱ्याच बेसिक गोष्टी कव्हर झाल्यात, जे फार महत्वाचे आहेत. आता आपण पुढे जाऊयात. आता हाच क्वेश्चन मी ऑब्व्हियसली एक्झाम मध्ये तुम्हाला सांगेन की मी इंटिग्रेशन हे करायचंय. विदाउट इंटिग्रेशन तुम्ही सॉल्व्ह करायचंय. तरी सुद्धा इंटिग्रेशन करायची वेळ आली तर कशी करायची बघा. लक्ष द्या, हा फिगर मी काल काढून दाखवली होती, बरोबर. आदिती अनम्यूट कर स्वतःला. हा सर. हा, आता जे काही रिक्वायर्ड एरिया आहे ते दोन भागात आहे. एक A1 आणि एक A2 आहे का ग? हा. A1 एरिया कोणी ट्रेस केले? राईट हँडेड पॅराबोला ना, नाही? हा. A1 वाय म्हणजे इक्वल्स कोणाची? टू रूट एक्स. वाय इक्वल टू रूट एक्सची सावली आहे ती. आणि A2 हा. कोणाची सावली आहे? वाय इक्वल्स टू अंडर रूट 4 - 3x. हे इंटिग्रेशन जर तुला करायचं म्हटलं असतं तर पहिला तर मला सांग, ही जी काही सावली पडली ती एक्स ऍक्सिस वर पडली का? हा. ही एक्स म्हणशील. A1 हा. सुरू कुठं होते, संपते कुठं, सांग जरा मला. A1 चं सुरू कुठं होते? 0 पासून 0 पासून 1 पर्यंत. 1 पर्यंत. A2 कुठं कुठं आहे बरं? A1 पहिला संपूया. A1 0 to 1 आहे. A1 या फंक्शन मधनं y ची व्हॅल्यू x च्या भाषेत किती आहे सांग मला. हा. रूट एक्स आहे ना. हा. राईट हँडेड पॅराबोलाचं इक्वेशन बघ, y इक्वल टू रूट एक्स आहे. सो व्हॅल्यू ऑफ y इन दी टर्म्स ऑफ x आपल्याला पाहिजे असते इथं भरायला. जर x बरोबर एरिया काढायचं असेल तर 0 to 1 रूट एक्स dx होईल का? हा. A2 चं काय होईल सांग मला. 4/3 नाही 0. नाही, ऐक ऐक, उलट यायचं नाहीये आणि 0 पर्यंत पण नाहीये. 1 पासन 4/3 ना. कमी व्हॅल्यू पासून जास्ती व्हॅल्यू जायचं. जर तू उलट लिहिलंस ना लिमिट्स, तर आन्सर निगेटिव्ह येईल तुझा. 1 हा. पासन 4/3 पॅराबोला कसा का जाईना. तुझं काम आहे की तुझी एरिया कुठून कुठे चालले, कमी व्हॅल्यू पासून जास्ती व्हॅल्यू पासून 1 पासन 4/3 पुढं dx. y ची व्हॅल्यू किती आहे तिथं? रूट 4 - 3x. 4 - dx. हे थोडं सॉल्व्ह केलं की आम्हाला यातनं आन्सर मिळेल जे काय आहे ते. लक्षात आलं सगळ्यांना? हो. चला सगळ्यांनी 1 मिनिट देतो, ह्याची फिगर काढायला घ्या, ह्याची आणि ह्याची पटकन. फिगर काढून एरिया शेड करा.
आन्सर काढू नका, फक्त फिगर काढून एरिया शेड करा. एवढं झालं की मला सांगा. दोन इक्वेशन आहेत, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 8x आहे बरं का. विचार करून करा, गडबडीत काढू नका. आणि दुसरं आहे वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. अक्षय जमले काय? हो, फर्स्ट वाला आला, दुसरा नाही जमत आहे. फर्स्ट वाला म्हणजे कुठला? सर्कल. दुसरा काय राईट हँडेड पॅराबोलाच आहे की, त्यात जमवायचं काय? कालच्या नोट्स ठेवला नाहीच बहुतेक नीट. सर्कल सांग काय केलंस सेंटर काढला. कसा? बघ एक मिनिट, इकडे सगळ्यांनी लक्ष द्या, इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. तिथला 8x लेफ्टला घेतो, एक्स स्क्वेअर मायनस 8x होईल. बरोबर आहे का अक्षय? दोन्हीकडे 16 ऍड करतो, झालं एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर. हा स्टँडर्ड इक्वेशन मध्ये आणायला शिका सगळ्यांनी, डायरेक्ट सेंटर काढून करू नका. स्टँडर्ड इक्वेशन आणा जरा जास्त कॉन्फिडेंट असेल. सेंटर त्याचा 4,0 आहे आणि रेडियस त्याचा 4 आहे. निघेल का ते असं? सांग मला अक्षय. लेक्चर प्रोजेक्टरवर लावलाय का नाही? हा, लावलाय. बघ समोर, सांग मला सर्कल बरोबर काढलाय का? सेंटर 4,0 आणि रेडियस 4. हो. आता हा वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. काल काय शिकलो आपण? काही जर सबट्रॅक्ट झाला नसेल एक्स आणि वाय मधनं, तर त्याचा वर्टेक्स ओरिजिन असेल ना. हो. हो. हा झाला तुझा वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. आणि हा सर्कल आहे तुझा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 8x. काय म्हणले वाच, कुठला एरिया शेड करायचं मला सांग. फाइंड द एरिया लाइंग अबाव द एक्स ऍक्सिस. ठीक आहे, अबाव द एक्स ऍक्सिस and included between the circle and the parabola y square equal to 4x. कुठलं करूया? हे छोटासा लूप आहे तो करायचा का काय करायचं? बोल. हा मोठा वाला करायचा आहे का छोटा वाला करायचा? प्रश्न वाच काय? छोटा वाला ना, इन्क्लुडेड बिटवीन देम. बिटवीन दी सर्कल अँड दी पॅराबोला. आता ही जी काही एरिया आहे ती सर्कल, पॅराबोला अँड एक्स ऍक्सिस या तिघांमध्ये इन्क्लूड झाले ना. हा. आणि ही जी काही एरिया आहे, बघा सगळ्यांनी इथं बघा, 2 मिनिटं थांबवा आता, पार्थ समोर बघ रे.
ही जी काही एरिया आहे ती सर्कल आणि पॅराबोलाच्या मधली आहे. हो. ही जर मी शेड केली असती तर ही पण सर्कल पॅराबोलाच्या मधली आहे की, पण सर्कल पॅराबोला आणि एक्स ऍक्सिस झाला असतं, विथ एक्स ऍक्सिस असं झालं असतं. हो. मग आता अक्षय, तुझ्याकडनंच मला असं पाहिजे की मला जर का ह्याचं इंटिग्रेशन वापरायचं नाहीये. प्रत्येक क्वेश्चन मध्ये मी टास्क देणारच आहे बरं काय. इंटिग्रेशन नंतर सुटेलच, पण इंटिग्रेशन वापरायचं नाही. त्याला काय करूया असं. काय डोकं लावूया. बघा सगळ्यांनी, अक्षय मला सांग, ही जी काही एरिया आहे बरोबर काय, हा. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून खाली खेचतो मी, ठीक आहे. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जरा काढ पहिला सांगतो तुला मी सगळी स्टोरी त्याची काय. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर बघितलास ना तर माझ्या अंदाजानं हा फोरच येईल, म्हणजे एक्स कॉर्डिनेटचा 4,4 येतो काय चेक करा. कसं करणार आहे, सोपीची गोष्ट आहे. वाय स्क्वेअरची जागी 4x टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. एक्स स्क्वेअर इक्वल टू 8x मायनस 4x इक्वल टू 4x होईल. एक्स इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 4 हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतील. सो हा असं इथं खाली येईल. येईल का रे. हो. मग मला अक्षय सांग, ही जी काही मी शेड केलेली एरिया आहे ती शेड केलेली एरिया म्हणजे सर्कलची चटकोर एरिया मायनस या पॅराबोलाच्या 2/3 वाल्या ठोकळ्याची एरिया आहे का. हा 1/4 सर्कल आहे का रे सगळ्याच्या सगळा. हा. पटपट उत्तर दे रे. 1/4 आहे का सर्कल तो. मग मला सांग सर्कलची एरिया किती असते, हो. पाय आर स्क्वेअर ना. पाय आर स्क्वेअर अपॉन 4. रेडियस तुला हा. माहित आहे, रेडियस हा. तुझा 4 आहे. 4चा स्क्वेअर किती, 16. 4. 16 पाय 16. अपॉन 4 म्हणजे हे किती झालं रे, 4 पाय 4 5. मायनस 2/3. ह्याचा बेस 4 आणि हाईट 4 आहे का रे. आणि हा 2/3 वाला ठोकळा आहे ना, का 1/3 वाला ठोकळा आहे. हा. कसं ओळखायचं, ट्रायंगल हाफ असतो ना, हा ट्रायंगलच्या बाहेर न गेलाय म्हणजे 2/3 वाला आहे का हा. 1/3 वाला आहे. अक्षयकाल होताच का लेक्चरला. फोटो. मग आठवते का काय केलंय आपण. हे दोन ठोकळे आहेत की नाही, देख बघ इथे लेफ्ट साईडला वरती, एक मोठा वाला आणि एक छोटा वाला. हा. मोठा वाला आहे तो त्यातला 2/3 असतो ना, आणि छोटा हा. वाला आहे तो 1/3 असतो. तुझा कुठला आहे मग, हा 2/3 आहे का 1/3 1/3. आहे. हा रेड मध्ये शेड केलेला 1/3 आहे का 2/3 आहे. 1/3 कसा असेल त्याच्या. राईट हँडेड पॅराबोला आहे ना. राईट हँडेड पॅराबोला कसा गेलाय तुझा, असा गेलाय ना. असं जरी तू वर जोडलास, हे 4 हे 4, हा. हा जो ठोकळा आहे हा मोठा वाला आहे का छोटा वाला आहे सांग मला. हा. पण मोठा वाला. या दोन मधला हा तू जो शेड केलायस तो मोठा वाला आहे. तर 2/3 येणार का, 2/3 मोठे असतात का 1/3 मोठे हा. असतात. कोण मोठा आहे यातलं. टोटल. मग काय बोलतो, 2/3 बेस किती 4, हाईट किती 4 आहे ना रे. 4. हे पण किती आहे 4. किती होईल मला सांग.
किती आले आन्सर? 4 - 32/3. सगळ्यांना लक्षात आले मी काय केले? हो. इंटिग्रेशन न वापरता मी सॉल्व्ह केले. एकदा आन्सर व्हेरीफाय करूया. ह्यांनी काय शेड केले बघा. जे काही वरती शब्द वापरलाय त्यामध्ये ही एरिया आली पाहिजे होती ना. अक्षय अनम्यूट कर स्वतःला. हो सर. समजा आता ही मोठीवाली एरिया काढायची असती, आपण जे काढले ते बरोबर आहे, ते सोडून दे. आता ही मोठीवाली एरिया जी काढायची असती, ही मोठीवाली एरिया म्हणजे मला सांग, हो इथनं सेंटर पासून आपण खाली खेचलं तर एक पॅराबोलानं बनवलेली आणि एक सर्कलची एक रे. हा. आता हे पॅराबोलानं जी बनवलेली आहे ती कुठली 2/3 वाली आत्ताची काढली तीच आहे ना ती. 2/3 वाले. हा, 32 ते बाय ऍड करायचे सर्कल ती सोबत. फक्त ऍड करायची. सर्कलला किती? 4 पाय. घेतला. हा, 4. आलं लक्षात सगळ्यांना? हा. आता इंटिग्रेशन करायचं म्हटलं तर काय केलं असं सांग मला. पॅराबोलाचं काढायला 0 पासून 4 पर्यंत केलं असतंस का रे? हो. आणि सर्कलचं काढायला 4 to 8. तो एक्स बरोबर एरिया काढतोयस म्हणजे dx फंक्शन मधनं y ची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये. इथं होईल y इक्वल टू 2√x सुरू आहे. आणि इथं y स्क्वेअर इक्वल टू 8x मायनस एक्स स्क्वेअर आहे. y इक्वल टू होईल अंडर रूट 8x मायनस एक्स 8x स्क्वेअर. - x². हे रूट क्वाड्रॅटिकनं सोडवलं असतंस कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं फॉर्म मध्ये बसवून, बरोबर काय? आणि हे डायरेक्ट हो. इंटिग्रेशन केलं असतंस. तर या स्टेप्सला भरपूर वेळ लागला असता तरी मांडून दाखवलं तुम्हाला. फास्ट म्हणजे कसं सॉल्व्ह होणार आपलं, डायरेक्ट आपण आन्सर काढले काही न लिहिता 32/3 + 4 आणि मागच्या केसमध्ये काय केलं असतं, हेच केलं असतं, फक्त दोन्ही इंटिग्रेशन मायनस केले असते. तिथं आम्ही काय पण तो केलं एरिया असतं वेगळा का घेतलाय त्याने? सांगतो तुला. इथं जर तो एरिया घ्यायचा असेल जो त्यांनी घेतलाय, इथं शब्द काय पाहिजे होता बघा. इन्क्लुडेड बिटवीन दी, असं नसता तो असा शब्द पाहिजे होता. बाउंडेड बाय पॅराबोला, सर्कल अँड एक्स ऍक्सिस, असं जर म्हणलं असतं तर हे एरिया घेतला असतं. आता त्यांनी काय म्हणलं, बिटवीन पॅराबोला अँड सर्कल. अबाव एक्स ऍक्सिस का म्हणलं असेल, कारण खाली पण बिटवीन पॅराबोला आणि सर्कल आहे. तो खालचा नकोय, फक्त वरचा पाहिजे. जर अबाव म्हणलं नसतं इथं तर मी माझ्या आन्सरला N2 केलं असतं, कारण जेवढं वरती आहे तेवढाच खालती आहे. पण मी इथं इन्क्लुडेड बिटवीन दी सर्कल अँड दी पॅराबोलाला आत्ता जे मी घेणार आहे ते हेच घेणार आहे, बिकॉज हे सर्कल अँड पॅराबोलाला आहे आणि हे पण आहे, ते सर्कल पॅराबोला आहे, पण इट इज ऑल्सो विथ दी एक्स ऍक्सिस. सो बेटर मी वरच्या भागासोबत जाईन. पण तुम्ही काळजी करू नका, परीक्षेला जे काही प्रश्न असतील त्याची वोकॅब्युलरी एकदम क्लिअर असणार आहे, ते असं कन्फ्युजन ठेवत नाही. आलं का लक्षात? परीक्षेमध्ये प्रश्न टोटली क्लिअर असतील, असं नॉर्मली कन्फ्युजन होत नाही, हो. अगदीच रेअर केसमध्ये. चला, y इक्वल टू लॉग एक्स, एरिया बाउंडेड बाय, ग्राफ काढायला घ्या. चला पटकन ग्राफ. लॉग ऑफ मॉड एक्स आणि मॉड ऑफ लॉग ऑफ मॉड एक्स. पहिलं लॉग ऑफ मॉड एक्स.
लॉग ऑफ मॉड एक्स, लॉग 1 0 असतो, लॉग 0 मायनस इन्फिनाइट असतो आणि असं वाढत जातो. अँड y इक्वल टू 0, एरिया बाउंडेड बाय y इक्वल टू लॉग ऑफ मॉड एक्स अँड y इक्वल टू 0 म्हणजे एक्स ऍक्सिस. आणि इथं मी ग्राफ काढतो y इक्वल टू मॉड ऑफ लॉग ऑफ मॉड एक्स. जेव्हा लॉग ऑफ मॉड एक्सला परत मॉड दिला असेल तर ह्याचा सिंपलचा अर्थ असा आहे की जिथं कर्व खाली आहे तो वरती जाईल, असा येऊन परत पुढचा भाग सेम. हे दोन्ही कर्व लक्षात आलेत का पहिला मला सांगा सगळ्यांनी. दोन्ही कर्व लक्षात आलेत का? हो सर. आता काय करायचं, y इक्वल टू 0 म्हणजे एक्स ऍक्सिस बरोबरची एरिया ना. लॉग एक्सचं इंटिग्रेशन आपण शिकलोय ना रे, फॉर्म्युला म्हणून ठेवलाय का लॉग एक्स इंटिग्रेशन? इंटू 1 करतो ना आपण. चला लक्ष द्यायचं, एक मिनिट लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या. आता याला काय माझ्याकडे फॉर्म्युला नाही आहे डायरेक्ट, सो लक्ष द्या. बोल नका. मायनस साठी ग्राफ असेल, काय म्हणतो? एक्सच्या मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू साठी. मग मला वाटते हा हा मॉड दिलाय म्हणल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूला काढता येईल. हा ह्याचं करेक्ट मिरर इमेज तयार होईल दुसऱ्या बाजूला, असं जाईल, असं जाईल. आणि इथं पण हा पण असा जाऊन वरती जाईल. ठीक आहे. आपण एका बाजूची काढूया आणि जर गरज लागली की 2 न मल्टिप्लाय करूया. मला एक गोष्ट सांगा, प्रणव अनम्यूट कर स्वतःला. आता मला सांग, तुला एरिया विथ एक्स ऍक्सिस म्हणजे y इक्वल टू 0 काढायची ना ही एरिया. हो. कशी काढणार आता सांग मला जरा. तुला 0 पासन 1 पर्यंत ही जी खाली ग्राफ गेलाय सगळा, हा ही एरिया काढायची आहे का रे? आणि ही पण काढावीशी वाटते का तुला? काय करायचं, दोन्ही काढायचे का ही एकच काढायची? या एरियाला, ह्याला A1 म्हणतो, A2 म्हणतो. बोला प्रणव. y इक्वल टू 0 म्हणजे एक्स ऍक्सिस ना. या करून एक्स बरोबर केलेली एरिया A1 पण आहे, A2 पण आहे. आणि ही पण तेवढीच असणार आहे, म्हणजे ते खाली होते हे वर आहे, म्हणजे ही ही व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू सेम असणार. हे पण A1 असणार आणि हे पण A2 असणार.
फक्त हा कर्व पलीकडे पण निघणार आहे असं. सो आम्ही एकाच बाजूचा एरिया काढूया आणि इंटू टू करूया. पण मला विचारायचं आहे की A2 काढू शकतोय का आपण प्रणव? अरे इन्फायनाईट नाही होणार. हो तेच की एरिया थांबणारच नाही रे, अनबाउंडेड आहे, जाणार इन्फानाइट पर्यंत. एरिया काढायची कशी ती? प्रॉब्लेम येईल ना. हो म्हणजे आम्ही फक्त आता यातलं कुठलं काढूया? A1. A1. आता A1 कुठून कुठे आहे सांग मला. प्रणव, A1 कुठून कुठे आहे? A1 स्टार्ट कुठं होते, संपते कुठं? 0 to 1. 0 to 1. A1 ची सावली एक्स वर पाडलायस ना. लिमिट्स एक्सचे आहेत हो म्हणजे dx. फंक्शन मधनं वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये. हो आता मला सांग, मला जर A1 असं काढायचं नसेल आणि मला ही शेड केलेली एरिया वाय ऍक्सिस बरोबर काढायची असेल, लक्ष देऊन ऐका रे सगळ्यांनी आता. ही शेड केलेली एरिया मला वाय बरोबर काढायची आहे. हम्म. कारण मी शेड केलेली एरिया तीच आहे ना. मी एक्स बरोबर काढतोय का वाय बरोबर काढतो, मग तो माझा लुकआउट आहे. ते ह्यांनी सांगायचं नाही मी कशाबरोबर काढायचं. एरिया तर मी करेक्ट शेड केले की मी वाय बरोबर पण काढू शकतो. हो ती मला सांग, ती खाली इथं मायनस इन्फिनाइटला सुरू होते का रे? हो आणि कुठं थांबते ती? 0ला. 0ला. बरोबर आहे काय? तर ती एरिया हो मायनस इन्फायनाइट टू 0. एनिवे इथं आपण एक चुकलो, A1 ला आपण मॉड द्यायला पाहिजे होतं, कारण A1 खाली आहे एरिया. एनिवे मायनस इन्फिनिटी टू 0. dx का dy? dy. dy. फंक्शन मधनं x ची व्हॅल्यू y च्या टर्म्स मध्ये. e⁻y. तूच मला सांग आता, तुला कुणाचं इंटिग्रेशन करणं सोपं आहे, लॉग एक्सचा का e⁻y चा? e⁻y चं. e⁻y चा e⁻y आलं. मायनस इन्फानाइट टू 0 सांग बघू. e⁻∞ from 0 0 1. आणि हे एका बाजूला झालं ना. आता जर मी लॉग ऑफ मॉड एक्सचा ग्राफ म्हटलं तर दुसऱ्या बाजूला पण निघेल. तर अजून तेवढी 1 तयार होईल का रे इथं? हो चेक करूया त्यांनी काय केलं. तेच केलं का बघा सगळ्यांनी. 1+1 आले का रे 2? आणि बरं दुसरा जो काही लॉग ऑफ मॉड ऑफ लॉग एक्स हे पण जे आहे, हा पण आता खाली होती ती एरिया, ती वर गेली ना. पण एरिया तेवढीच राहील का रे त्याची सुद्धा? कारण हा भाग इथला अनबाउंडेड आहे, बरोबर ना. हा आम्ही काढू शकत नाही, हा इन्फानाइट आहे, हा पण इथला इन्फानाइट आहे. हा मधलाच काढू शकतो. आता मला सांग पुन्हा, हे खाली 1 असेल तरी फक्त तू मॉड केला असेल आणि हे वयाला वर शिफ्ट केलास तरी ती एरिया हो तेवढीच राहील का रे? हो मग ही 1 आणि इथली 1, 1+1, इथं सुद्धा आन्सर किती असेल? हो तो पण आन्सर क्लिअर झालं का रे सगळ्यांना? क्लिअर झालंय हो का? काय म्हणतो? हॅलो, काय डाऊट आहे कोणाचा? बोल, कोणाचा आहे? अक्षय काय असेल तर विचार पटकन. आहे का रे काय? नाही सर. आता एक काम करायचं. काम असं करायचं, लॉग एक्सच्या या लूपची एरिया पाठ करून ठेवायची, नोट्स मध्ये मांडायची. 1 आहे ना ही एरिया लॉग एक्स साठी, ही छोट्या लूपची एरिया कधी पण उपयोगात येऊ शकते. नोट्स बनवायचे आणि लिहून काढायचं. आलं का लक्षात? झालं की सांगा, पुढे जाऊया.
ही एरिया एका बाजूची नेहमी लक्षात ठेवा 1 असते, डबल केली की 2 होईल. ग्राफ पण बरोबर काढलेत का चेक करा. आणि तुमच्या एरिया अंडर कर्वच्या थेअरीमध्ये कालचे सगळे पॉइंट झाल्यानंतर आज तुमचा ग्राफ आला पाहिजे y इक्वल टू लॉग एक्सचा स्टँडर्ड फंक्शन आहे लॉग मॉड एक्स आणि y इक्वल टू मॉड ऑफ लॉग मॉड एक्स. हे ग्राफ आपल्या थेअरीमध्ये मांडून घ्यायचे. जेवढे आपल्याला ग्राफ शिकता येतात तेवढे ग्राफ मांडायचे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 8x मांडायची गरज नाहीये, काल सर्कलचं आपण शिकलोय. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x मांडायची गरज नाही, आधीचा जो क्वेश्चन होता. पण नवीन काय शिकलो आता आम्ही, लॉग मॉड एक्स आणि मॉड ऑफ लॉग मॉड एक्स हे दोन ग्राफ मांडायचे नोट्समध्ये. होमवर्क म्हणून लक्षात ठेवा, हे नोट्स अपडेट करायचे बरं का सगळ्यांनी. आता मग हे जर शिकलो आम्ही आणि कधी लॉग ऑफ मॉड 2x ग्राफ काढायला आलं तर तो फक्त तसंच निघेल. काय वेगळं करणार आता, एक्स की फक्त 2x होईल ना. आता एक मिनिट लक्ष द्यायचं. मला लॉग मॉड 2x ची एरिया जर काढायला सांगितली, एक मिनिट बघा रे इथं सगळ्यांनी, तर हा पण ग्राफ असाच निघणार आहे. फक्त तो इथं 2,0 ला म्हणजे सॉरी हाफ कॉमा 0 एक्स इक्वल टू हाफला तो फंक्शनची व्हॅल्यू 0 होईल, कारण 2 इंटू हाफ किती होईल, हाफ. बरोबर आहे का? आता ह्याचं पण परत इंटिग्रेशन करायचं का डायरेक्ट आन्सर काढायचं, काय करायचं बघा. एक मिनिट लक्ष दे, सगळं बाजूला ठेवा आणि लक्ष द्यायचं. वाय इक्वल टू लॉग मॉड 2x चा ग्राफ काढला आणि इथं पण हाच प्रश्न, वाय इक्वल टू 0 बरोबरची जी एरिया काढा. तो नियमानं मी याला काय करणार, 0 टू हाफ लॉग मॉड 2x करणार का हो? करणार का? देवदत्त अनम्यूट कर स्वतःला. देवदत्त, याला 0 टू हाफ लॉग मॉड 2x dx करणार ना मी, जर मला हम्म. विथ एक्स. पण आता मी जे शिकलो, जे 1 वाला शिकलो, त्याचा उपयोग कसा करून घेऊ मी आता इथं, करताच येत नाही. कारण मी लॉग एक्स शिकलो 0 टू 1 मध्ये एरिया. आता लॉग मॉड 2x आहे, मग मी तर 2x ला टी म्हणू काय? 2x ला टी म्हणू का रे? पटपट बोल. एक्स लिमिट इक्वल फ्रॉम 0 to 1 नवीन लिमिट्स काय झाले, 0 टू 1 लॉग टी. log dt by आणि 2. बाहेर काय ते 2. आता ह्याचं उत्तर तुला 1 माहित आहे ना. हा 1 इंटू हाफ किती झाले, हाफ. 1/2. 1/2 आणि हे मॉड आहे म्हटल्यावर दोन्ही बाजूला असणार आहे लॉग ऑफ मॉड 2x सेम असंच. म्हणजे हे 1/2 आणि 1/2 किती झाले, हे 1. कळालं का आता? एकदा आपण तो ग्राफ काढला आणि त्याचं एक एरिया लक्षात ठेवलं तर आपण बाकीचे क्वेश्चन त्या फॉर्म मध्ये आणून त्याचं पटकन सॉल्व्ह करू शकतो. समजतंय का? जाऊया पुढं. पुढचा ग्राफ काढायला घ्या, चला ट्राय करा सगळ्यांनी. y इक्वल्स टू 1/, करा करा करा, विचार करा कसा निघेल ग्राफ याचा.
मी जे ग्राफ काढले ते बघा, बाजूला काय काय केले ते बघा, कसं अंडरस्टँड करून घेतले ग्राफला. पहिला मी एक्सच्या काय काय व्हॅल्यूजला वाय काय काय होते जरा अंदाज घेतला, मग मला काय काय लक्षात आलं बघा. एक्स इन्फानाइट झाला तर वाय झिरो होणार आहे, एक्स मायनस इन्फानाइट झाला तरी वाय झिरो होणार आहे, आणि वाय ची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असणार आहे, आणि ते एक्स इक्वल टू 1 ला घडेल. आणि नंतर जसं तुम्ही एक्स वाढवाल किंवा कमी कराल, स्क्वेअर असल्यामुळं व्हॅल्यू पॉझिटिव्ह तर राहणार, पण डिनॉमिनेटर वाढल्यामुळं व्हॅल्यू कमी होत जाणार, आणि कमी होत होत ते एक्स इन्फानाइट जाईपर्यंत वायची व्हॅल्यू झिरो होत जाणार. सो मी काढलेला ग्राफ पटतोय का सगळ्यांना? मी हा काढलेला ग्राफ सगळ्यांना पटतोय का? मग मला ही जी एक्स एक्सिस बरोबरची एरिया काढायची, म्हणजे ही सगळी एरिया काढायची आहे का हो? फार अनम्यूट कर स्वतःला. हा सर. ही सगळी एरिया काढायची आहे. फार तुम्हाला सांगू बघा, ही एरिया सुरू कुठं होते, संपते कुठं? कुठं सुरू होते, कुठं संपते? वाय एक्स बरोबर काढायची आपल्याला, एक्स बरोबर. वाय बरोबर अवघड होईल काढायला, एक्स बरोबर काढायला. होल सुरू कुठं होते बाळा, संपते कुठं? मायनस इन्फानाइट पासून प्लस इन्फानाइट. आणि तुझ्याकडे वायची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स तयार आहे ना? हो. किती आहे? एक्स मायनस 1 स्क्वेअर मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय येईल उत्तर? tan इनवर्स एक्स कुठून कुठं? मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. पाय बाय टू मायनस मायनस पाय बाय टू करे, हो. किती आलं उत्तर याचं? पाय. पाय. आता तुमच्या थिअरीमध्ये y इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर, y इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1, आणि y इक्वल टू 1 अपॉन हा क्वेश्चन आपला एक्स मायनस 1 स्क्वेअर प्लस 1, हे तिन्ही ग्राफ काढायचे ते थिअरीमध्ये, होमवर्क म्हणून. 2 मिनिटं लक्ष द्यायचं, 2 मिनिटं लक्ष द्या. आणि याबरोबर y इक्वल टू 1 अपॉन एक्स पण ग्राफ आपण काढूया. 4 काढा. y इक्वल टू 1 बाय एक्स, y इक्वल टू 1 बाय एक्स स्क्वेअर, आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1, आणि 1 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. जर मी सगळं परत एकदा दाखवतो, कसा अभ्यास करायचा बघा आता याचा. इकडे बघा, त्यांनी पण हेच काढलंय ना ग्राफ, एकदा व्हेरीफाय करा. त्यांनी जी थेरी मांडली ती मांडून तुम्ही डोक्यात घेऊ नका. आता तुम्हाला ग्राफ काढायला समजले. बेसिकली तिने वेगळं केलेलं नाही, तेच केले. तर हा, असा ग्राफ काढला तर ह्याचा म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 2 ची मी आधी रेंज काढली. हम्म ती आली 1 टू इन्फिनिटी. हम्म आणि मग त्याचा अपॉन घेतला तेव्हा त्याची रेंज आली 0 टू 1. हम्म आणि मी नंतर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि तो कुठे इन्क्रीजिंग कुठे डिक्रीजिंग आहे तो चेक केला आणि नंतर त्याचा ग्राफ काढला. तर ऐक ऐक, आता ही तुझी मेथड सांगालस ना, ही प्रॉपर तुझी रोबोटिकर मेथड झाली, ज्यामध्ये तू डेरिव्हेटिव्हची मदत घेऊन इमॅजिन न करता तू काय करायला लागलास, त्याला ट्रेस करायचा प्रयत्न करतोस. कर्व ट्रेसिंग हा जो अभ्यास आहे, आपल्याला जो कर्व ट्रेस करायचा आहे, तो कर्व ट्रेस करताना नॉर्मली त्याचा तुला, आता हे तुला मी सांगतो, हा क्वेश्चन तुझा ठीक आहे क्वाड्रॅटिक आहे म्हणल्यावर तू त्याची रेंज पटकन काढू शकलास -d/4a पासून इन्फानाइट, तो प्रश्न नाहीये. मला एक गोष्ट सांग, आता कर्व ट्रेस करत असताना तुला त्या कर्वचे टँजंट्स आणि असिम्प्टोट्स, म्हणजे हे अजून मी डीप मध्ये शिकवणार आहे. हे तुझा हा जो तुझा इक्वेशन दिसतोय y इक्वल टू वगैरे समथिंग, एक गोष्ट मला सांग देवदत्त, इथं डिनॉमिनेटर मध्ये एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे जसा एक्स वाढेल तसा y कमी होईल, हे तर मान्य आहे तुला? हो. मग तुला डेरिव्हेटिव्हची गरज पडत नाही, कारण तुझा एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, हे तुला माहित आहे. पण कुठल्याही स्क्वेअरची मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे का नाही? मग 0 प्लस 1 म्हणजे काय झालं रे? 1 झालं ना. पण डिनॉमिनेटर म्हणजे तुझा मॅक्झिमम व्हॅल्यू वायची जी काय असेल ती 1 असेल. आणि हे झाल्या झाल्या तुला दुसरं एक बघितलं, एक्स इन्फानाइट झाला की वाय 0 व्हायला लागला की नाही? म्हणजे तुझ्या हो. डोळ्यासमोर पटकन इमॅजिन व्हायला पाहिजे की जशी एक्स वाढेल किंवा कमी होईल, वाय कमीच होत जाणार आहे. वाय निगेटिव्ह होणार नाहीये. का निगेटिव्ह होणार नाहीये? कारण एक्स जरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला तरी स्क्वेअर असल्यामुळे राईट साईड नेहमीच पॉझिटिव्ह राहणार आहे. सो
कर्वला तुम्ही अशा पद्धतीने इमॅजिन करा, प्रॉपर त्याला नेहमीच डेरिव्हेटिव्ह मध्ये घेऊ नको. तू आता डेरिव्हेटिव्ह काढलास म्हणून ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स इथं प्रत्येक वेळेला डेरिव्हेटिव्ह काय काढणं तेवढं सोपं आणि इझी असेल असं नाहीये. तुम्हाला कर्व ट्रेस करत असताना काय करावं लागणार आहे, तुम्हाला काय काय करावं लागणार आहे सांगतो मी. कर्व ट्रेस करत असताना एक्स झिरो केव्हा होतोय, वायच्या कुठल्या व्हॅल्यूला, वाय झिरो केव्हा होतोय, एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूला, त्यानंतर अशी कुठली एक्सची व्हॅल्यू आहे का किंवा वायची व्हॅल्यू आहे का जिथं एक्सच्या व्हॅल्यूला वाय इन्फानाइट व्हायला लागलाय, वायच्या व्हॅल्यूला एक्स इन्फानाइट व्हायला लागलाय. म्हणजे मी झिरो कुठं कुठं होते चेक केलं, इन्फानाइट कुठं कुठं होते चेक केलं, आणि मग मी जरा अंदाज घेतला. त्यानंतर मी चेक केलं की कर्व ओरिजिन मधून जातोय का. त्यानंतर मी चेक केलं की कुठल्या कुठल्या quadrant मध्ये कर्व येणार नाही आणि कुठल्या कुठल्या quadrant मध्ये येणार. जसं की मी हे प्रश्न बघितल्याच कुठलं डेरिव्हेटिव्ह वगैरे न वापरता मी सिंपल मध्ये लक्षात घेतलं की कर्व तिसऱ्यात आणि चौथ्यात जाणारच नाही, कारण वाय इथं निगेटिव्ह होऊ शकत नाही, कारण राईट साईड सगळी पॉझिटिव्ह आहे. विचार लक्षात येतोय का बघा. हा सगळा विचार करून आपण त्या कर्व कडे एकदा आलो, ट्रेस केला, तर मग आपण त्या पूर्ण ग्राफ काढायचा. आणि तू आता इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, समजा आता देवदत्त आपल्याला 4-5 पॉईंट पुढे मिळाले जिथं कर्व वर खाली व्हायला लागलाय काही प्रमाणात. समजा हा तुझा असा झाला आणि परत असा 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 काहीतरी झाला, शेवटी एरिया तर तुझी एक्स बरोबरचीच आहे की नाही मला सांग. हो. मग तुला कुठं मध्ये कुठले टँजंट किंवा असिम्प्टोट मिळत नसेल, किंवा असिम्प्टोट म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो, एक्स ऍक्सिस जी आहे ह्याची, एक्स ऍक्सिस या कर्व साठी असिम्प्टोट आहे. असिम्प्टोटचा अर्थ सांगतो, अशी लाईन जी त्या कर्वला इन्फानाइटला जाऊन भेटणार आहे, डोळ्यासमोर भेटणार नाहीये. टॅन एक्स ला तुम्हाला आठवतंय का, तुमचं एक्स इक्वल टू पाय बाय टू जी लाईन आहे, डोळ्यासमोर भेटते का हो त्याला, असं वर जातं ना, आणि लाईन पण वर जाते. सो हे कुठं भेटणार आहेत एकामेकाला, इन्फानाइटला. सो अशा लाईनला आपण काय म्हणतो, असिम्प्टोट म्हणतो. येते का लक्षात. हे हे मी जे काय लिहिलंय इथं ह्याच्याकडे फोकस करा. कर्व ट्रेस करताना काय काय करायचं, एक्स झिरो असला की वाय किती, वाय झिरो असला की एक्स किती, इन्फानाइटला किती, ओरिजिन मधनं जातो का जात नाही, क्वाड्रंट कुठल्या कुठल्या मधनं पास होतो पास होत नाही, बरं तो कर्व कुणाभोवती सिमेट्रिक आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. तर तुझी सिमेट्री जी आहे या क्वेश्चन मध्ये आम्ही काय केलं, समजा एक्सच्या जागी लक्ष देऊ नये का, मी हे जे काही सगळे पॉईंट सांगतो, एक्सच्या जागी -x टाकलं आणि तरी जर का तो इक्वेशन तसाच राहिला, तो जरी तर का तो इक्वेशन तसाच राहिला, दॅट द कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. जसं की तुमचं मला सांगतो y इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्सच्या जागी -x टाकलं तरी कर्व सेम राहतो. मग हा अपवर्ड पॅराबोला आहे का नाही मला सांगा. मग इजंट इट सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस हे त्याच्यासाठी आरसा म्हणून ऍक्ट करू शकतं का, करू शकतो. तुम्ही वायच्या जागी -y टाकून जर तो कर्व सेम राहत असेल, वायच्या जागी -y टाकून जर तो कर्व सेम राहत असेल, देन ती कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. असे जे काही शॉर्ट पॉईंट्स आहेत ना, जे कर्व ट्रेस करायला लागणार आहेत, मी जे नंतर तुम्हाला नोट्स बनवून देतो, यासाठी मी तुम्हाला मी दाखवतो इथं. तुमच्या या ह्याच्यासाठी मी काय केलंय, आर्यनचं एक प्ले विथ ग्राफचं एक पुस्तक आहे, छोटासाच पुस्तक आहे, ज्यामध्ये ग्राफची एक चांगली आयडिया मिळते आणि ती तुम्हाला मी वाचायला सांगणार आहे. हे काल तुमच्यासाठी मी हे डाउनलोड करून घेतलंय. आता ह्या ग्राफ मध्ये छोटस आहे पुस्तक, याचा इंडेक्स जर तुम्ही चेक केला, हा एवढासा विषय याला, कुठले कुठले फंक्शन्स असतात आणि त्याचे ग्राफचा अभ्यास त्यांनी इथं दिलेला आहे. छोटंसं पुस्तक आहे, हे पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो. सहजच वेळ मिळाला तर ह्यातनं ग्राफ ऑफ एक्स स्क्वेअर, ग्राफ ऑफ एक्स रेस टू 2n फार चांगलं पुस्तक आहे. इथनं वाचून काढलात ना तुम्हाला एकदा अंडरस्टँडिंग येईल. कारण एवढे सगळे ग्राफ काढायला आपण नेहमीच डेरिव्हेटिव्हवर रिलाय नाही होऊ शकत. आता असिम्प्टोट बघा इथं कसं केलं. आता हा एक कुठला ग्राफ आहे, 1/x⁴ चा ग्राफ आहे. जसं मी आता 1/x² तुम्हाला शिकवतोय की नाही, तसं त्यांनी x² न म्हणता x⁴ म्हणताय. सो फक्त x² नाही, x⁴ पण शिकून जातो आपण यात, x�6 पण शिकून जातो, सगळं शिकून जातो. मी म्हणून तुम्हाला मी हे बुक आज पाठवणार आहे, हे तुम्ही एकदा बघायचं. म्हणजे काय होईल, आता हे हे पण एवढं सगळं ऍडव्हान्सलाच लागतं. तुम्हाला मी हॉनेस्टली सांगतो, मेन्सला तुम्हाला एवढं लागणार नाहीये. पण आता एकदाच आपण ग्राफ शिकतोय, तर ते मॉड्युलसचे ग्राफ आहेत, सिग्नम फंक्शनचे ग्राफ आहेत. हे सगळं आता पुस्तक किती पानांचं आहे, हा
हे साधारणतः 150-200 पानाचं पुस्तक आहे. डोळ्यासमोरच चाळलं, पटपट पटपट बघितलं कुठले कुठले ग्राफ आहेत, सगळं लक्षात येईल. एवढा वेळ नाही लागत याला शिकायला. येते का लक्षात? बट ऑलवेज डेरिव्हेटिव्हवर रिलाय नाही होऊ शकत आपण. म्हणजे मॅक्झिमा मिनिमा एवढं सगळं करून आपण त्याला ट्रेस नाही करू शकत. आपल्याला नॅचरल कर्व ट्रेसिंग जो आहे, ज्यामध्ये आपण हे सगळे मुद्दे बघतो, सिमेट्रिक कुठं आहे, ओरिजिन मधनं जातो का जात नाही, इन्फायनाईट कधी होतो, झिरो कधी होतो, कुठल्या क्वाड्रंट मध्ये एक्झिस्ट होतो होत नाही, ही पिक्चर आपण डोळ्यासमोर क्लिअर करून मग लास्ट स्टेपला आपण त्याचा ग्राफ काढणार आहे. लक्षात आलं का सगळ्यांना? बरं, मी आता तुम्हाला मला सांगायचं काय होतं की देवदत्त लक्षात आले का? डेरिव्हेटिव्ह काढू शकतोस का? तू काढू शकतोस, पण ही मेथड पहिला शिकून घे. आणि हे शिकून घेतल्यानंतर पण एखाद्या क्वेश्चनला वाटलं नाही सर डेरिव्हेटिव्ह पटकन निघणार आहे तर करू शकताय, पण प्रत्येक ग्राफ तितका फॅमिलियर नसेल, प्रॉब्लेम येऊ शकेल. आता अनम्यूट कर देवदत्त स्वतःला. हा सर. आता हा मला सांग, एक्स झिरो व्हायचा असेल तर वाय इन्फानेटलाच होईल. हो. एक्स इन्फानेट व्हायचं असेल तर वाय झिरोला होईल. बघ, हे आता आपण डिस्कशन करतोय आणि एखाद्या इक्वेशन कसं बोलायचं आपल्याला हे आपल्याला कळायला पाहिजे. मी याला बघणार, अरे ह्याला म्हणणार एक्स इन्फानेट झाला की वाय झिरो होईल, एक्स झिरो झाला की वाय इन्फानेट होईल. एकामेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत, बरोबर का? हो. छोटी नोट बनवली, एक्स झिरो वाय इन्फानेट, एक्स इन्फानेट वाय झिरो. त्यानंतर एक्स पॉझिटिव्ह तर वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह तर वाय निगेटिव्ह. म्हणजे मला लक्षात आलं की हा दुसऱ्यात आणि चौथ्यात निघणारच नाहीये, हा निघणार आहे फर्स्ट मध्ये आणि थर्ड मध्ये. बरोबर आहे का रे? हो. बरं, यातला ओरिजिन मधनं जाणार आहे का जाणार नाहीये? तर जाणार नाहीये. आणि एक साधारणतः कुठला पॉइंट, एक्स वन असताना वाय वन होईल, एक्स मायनस वन असताना वाय मायनस वन होईल. त्यानंतर एक्स वन पेक्षा वाढला तर वाय वन पेक्षा कमी होईल, एक्स वन पेक्षा कमी झाला तर वाय वन पेक्षा वाढेल. म्हणजे 1,1 नंतर त्याचा जर्नी असा दिसेल का सांग मला. आणि फर्स्ट थर्ड मध्ये काढायचं म्हणजे थर्ड मध्ये असं एक्स इन्फानाइटला वाय झिरो, एक्स झिरोला वाय इन्फानाइट. म्हणजे हे खाली असं का नेतोय मी पुढेपर्यंत? कारण तिथं काय व्हायला लागलंय, वाय झिरो होतोय पण एक्स होतोय. हे वर असं न्यायला लागलं म्हणजे काय व्हायला लागलंय, एक्स झिरो होतोय वाय इन्फानाइट होतोय. सेम इथं. आणि कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये आम्ही काढायचं ठरवलं, फर्स्ट आणि थर्ड मध्ये. सो बेसिकली ग्राफ असा निघाला का सांग मला. हो. हा झाला ग्राफ y इक्वल टू 1/x चा. आता देवदत्त मला सांगितलं 1/x चा ग्राफ काढल्या काढल्या जर मी एक चेंज केलं असतं या गणितात, y इक्वल टू 1/x² तर तुझा ग्राफ इथं आणि इथं निघाला नसता. इन्व्हर्सली प्रपोर्शनॅलिटी राहिलीच असती. x1 ला y1 झालंच असतं, x मायनस वन ला पण y1 झालं असतं, एक्स झिरोला वाय इन्फानेट झालं असतं, एक्स इन्फानेटला वाय झिरो झालं असतं. पण हा तिसऱ्यात आणि चौथ्यात काय गेला नसता, पण एक्स निगेटिव्ह जरी झाला तरी ही राईट साईड पॉझिटिव्ह राहते. आणि राईट साईड म्हणजे कोणाला इक्वल आहे, वायला. म्हणजे हा ग्राफ जो तुझा असा आहे, हा फर्स्ट आणि सेकंड मध्ये आला असता. पटतंय का? हो. म्हणजे y इक्वल टू हे 1/x आहे आणि y इक्वल टू 1/x² आहे. आता सिम्पल डोकं लाव, जरी x⁴ असेल तरी काय फरक पडणार आहे? ग्राफ 1/1 ला टर्न घेणार आहे, फक्त व्हेरिएट थोड्या वेगळ्या पद्धतीने होईल. म्हणजे किती वाढ झाली की किती कमी व्हायचं ते थोडं बदलणार इथं. पण एनिवे थर्ड आणि फोर्थला जायचंच नाहीये त्याला. जाणार आहे का तू सांग मला? नाही. पण मी y इक्वल टू 1/x³ म्हणलं तर तो या काइंडचं निघेल. कारण एक्स पॉझिटिव्हला वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्हला वाय निगेटिव्ह, एक्स वाढला वाय कमी होणार, एक्स कमी झाला वाय वाढणार. लक्षात आलं का? म्हणजे वरचं कोणासाठी असेल y इक्वल टू 1/x⁻⁴ आणि खालचं कोणासाठी असेल y इक्वल टू 1/x⁻⁻⁴ बरोबर की नाही? आता यात एक वेगळाच विषय, 1/x⁻⁻⁴ आहे पण पुढं +1 आहे. आता या +1 काय केलं रे, y ला इन्फानाइट होण्यापासून वाचवलं का नाही सांग मला? कारण एक्स जरी झिरो झाला तर डायरेक्ट y इन्फानाइट जात होता. आता y ची मॅक्झिमम व्हॅल्यू जी अचीव होईल ती 1 अचीव. बरोबर आहे? एक्स इन्फानाइटला y झिरो होईल, एक्स झिरोला y ची व्हॅल्यू 1 होईल. त्यानंतर देवदत्त मला सांग, एक्सच्या जागी -x टाकलं तरी ग्राफ सेम राहतो का?
सेम राहतो ना. मग सिमेट्रिक अबाउट काय झालं? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू वायची जी अचीव होते ती 1 अचीव होते एक्स 0 असताना. आणि एक्स जसं वाढेल तसं वाय 0 कडे जाणार आहे. आणि एक्स निगेटिव्ह जरी झाला तरी इथं दुसरी गोष्ट वाय इक्वल टू 1/x² + 1 थर्ड आणि फोर्थ मध्ये निघणार नाही. का निघणार नाही? कारण एक्स निगेटिव्ह जरी झाला तरी राईट साईड नेहमीच काय राहणार आहे रे? पॉझिटिव्ह. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 अचीव होणार आहे आणि बाकीच्या वेळेला कमी होणार आहे. मग हे असं झालं का रे? हा. आता याचा वर्टेक्स म्हणजे हा टोक म्हणूयात का रे ह्या वरचा? कुठला? जिथं टर्न मारला मेन टर्न 0,1 बरोबर आहे की नाही? हम्म. जिथं टर्न मारला तो वरचा टोक पॉइंट ऑफ मॅक्सिमा. आता ह्या इक्वेशन मधनं जर मी y इक्वल टू 1/x जागी x-1 म्हणलं तर देवदत्त कर तोच राहणार आहे. फक्त वर्टेक्स बदलला. y मधनं 0 सबस्ट्रॅक्ट झाला आणि x मधनं 1 सबस्ट्रॅक्ट झाला. बरोबर आहे का रे? हो. म्हणजे बेसिकली होणार काय बघितलं, जे तुला x इक्वल टू 0 ला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळत होती ती आता कोणीकडे मिळणार? 1 ला. म्हणजे कर जो आहे x-1 याचा अर्थ लक्षात घे. x-1 म्हणजे थोडक्यात तुझा जी काही एक्स ऍक्सिस आहे, जो तुझा जुना कर होता, तो तुझा जुना कर एक पाऊल मागं घेतल्यासारखं झालं का रे? हे मागं खेचलं एक्स आणि वाय ऍक्सिस तरी तुला नवीन कर्व मिळाला का? यात आणि यात सिमिलर ग्राफ आहे. y इक्वल टू 1/x²+1 आणि y इक्वल टू 1/x-1 ब्रॅकेट² +1. फरक फक्त एवढाच आहे, एक्सच्या जागी x-1 आलं म्हणजे एक्स आणि एक्स ऍक्सिस जी आहे ती आपण एक पाऊल मागं खेचली तर ग्राफ तोच राहणार आहे. सो म्हणून मी तुम्हाला म्हटलं ह्याच्यासाठी तुम्ही y इक्वल टू 1/x किंवा 1/odd power of x हा एक, 1/even power of x हा एक आणि 1/x²+1 आणि पुढे x-1 असेल तरी असाच. ग्राफ लक्षात आले का? जेवढे जास्त ग्राफ अक्युमुलेट करता येतील आपल्याला डोक्यात तेवढे आपण करायचे. हे सगळं प्रॅक्टिस करत असतात. आला विषय लक्षात? हो. आता ग्रीश वाच पुढचा प्रश्न. जे काही इनइक्वेशन आहे ते मी फोडून लिहिलेत, ते लिहिलेले बरोबर आहेत का मला सांग. y greater than 0, y less than आणि एक्स ग्रेटर. माझं लक्ष देऊन ऐक, सगळ्यांनी ऐका रे. हे इनइक्वॅलिटी वाला क्वेश्चन सुरू केलाय. ठीक आहे क्रिश, मला या तिन्ही इनइक्वॅलिटीला विसर आणि मला हे जे इक्वेशन कन्वर्ट करून सांग काय होईल. बरोबर का? हो. त्यातलं मी 2 कर्व काढले का बघ. हा काढला, हा काढला, हा काढायचा आहे का? हो. कसा काढतो बघ जरा आता. 3 मायनस कॉमन घेतो, x² + 2x+1 म्हणतो आणि बाहेर परत +1 म्हणतो, चालेल का? कारण हा +1 म्हणजे आतला मायनस झाला, ऍड झालेला नाही येतो. हम्म. बरोबर ना? मला सांग इथं पुढे काय होईल. y इक्वल टू 3+1 झाला 4, +1 x+1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट y-4 झाला का रे? हो. त्याला ग्राफवर कसा काढशील? कुठला ग्राफ आहे हा?
काढ काढ कालचे नोट्स काढ. एक्स स्क्वेअर इक्वल टू -y कुठला ग्राफ आहे बघ जरा. कुठला? डाऊनवर्ड. आता डाऊनवर्ड याचा वर्टेक्स सांग मला काय आहे. एक्स मधनं -1 सबस्ट्रॅक्ट झालंय. तिथे येईल का रे? आता एक डाऊनवर्ड पॅराबोला आहे, मान्य आहे, पण पटकन असं डाऊनवर्ड पॅराबोला काढायचं नाही. काढत असताना मला सांग, हा कुठंतरी वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करेल की नाही, आणि कुठंतरी एक्स ला पण इंटरसेक्ट करेल. ते पहिला काढून घेऊयात. चल आपण सांग मला. वाय 0 झालं, पहिला वाय 0 टाक. तर x+1 ची व्हॅल्यू +2 आणि x+1 ची व्हॅल्यू -2 अशी होईल काय? म्हणजे काय काय झालं, x=1 आणि x=-3 शिकून घ्या बरं काय मी काय करायला लागलो ते. डायरेक्ट ग्राफ डाऊनवर्ड पॅराबोला वर्टेक्स मिळाला म्हणजे खाली काढायचं नाही. तर अभ्यास करायचा त्याला, ते कुठं कुठं इंटरसेक्ट होते मग काढायचं. मग मी पहिला y0 टाकला, आता मी x0 टाकतो. y किती होईल सांग मला. आता अंदाज आला का तुला? x0 टाकलास की y3 येते, म्हणजे y ऍक्सिसला इथं कुठेतरी इंटरसेक्ट करते. आणि एक्स ऍक्सिसला कुठं कुठं करते रे? 1 ला आणि -3 ला. हा तुझा डाऊनवर्ड पॅराबोला झाला का रे? आता इनइक्वॅलिटीकडे लक्ष दे. इनइक्वॅलिटीकडे लक्ष दे. पहिला मला सांग, y greater than 0 म्हणजे कुठला भाग? एक्स ऍक्सिसच्या वरचा भाग का खालचा भाग? वरचा. x greater than 0 म्हणजे कुठला भाग? वरचा कुठला रे? x greater than 0, राईट का लेफ्ट? राईट वाला. आणि y लेस देन हे सगळं. आता तुझा जो पॅराबोला आहे की नाही, हा डाऊनवर्ड पॅराबोला, इक्वल टू जेव्हा म्हणतोयस, जेव्हा इक्वल टू म्हणतोय आपण, ऑन दी कर्व असतोय का रे? ग्रेटर देन लेस देन ला काय शक्यता आहे? आउटसाइड आणि इनसाइड. आता तुला आत जायचंय का बाहेर जायचंय मला सांग. या कर्वच्या आत राहायचंय का बाहेर राहायचंय? कुठली एरिया असेल ती? वाय लेस देन म्हणलंय ना, म्हणजे कुठली एरिया असेल? आतमध्ये. म्हणजे कुठलं शेड करू मला सांग. वरती पाहिजे, राईटला पाहिजे आणि आतमध्ये पाहिजे. एवढा असेल का? आता क्रिश मला तू इंटिग्रेशन न वापरता याचा आन्सर सांगायचास. ह्याचं इंटिग्रेशन वापरायचं नाही आणि आन्सर काढून दाखवायचं. चला सगळ्यांना चान्स देतो 2 मिनिटं. इंटिग्रेशन नाही वापरायचं. टास्कच आहे आपला. पटकन आन्सर 1 मिनिटाच्या आत काढायचे, कुठलाही प्रश्न असू दे, इंटिग्रेशन न वापरता. आले काय? 3/2. किती? 3/2. थांब जरा. काय म्हणतो? लक्ष द्या रे, मिनिट लक्ष द्या सगळ्यांनी. असू दे, थांबवा जरा, लक्ष द्या. कालच शिकवलंय तुम्हाला मी. मला एक गोष्ट सांगा, हा वर्टेक्स आहे ना? आहे का? क्रिश तू उत्तर दे आता. वर्टेक्सला घेऊन हा जो ठोका आहे तुझा, याची एरिया सांगशील का मला? -1 पासून 0. हा वरचा हवाला एवढाच. हे 1 आहे बघ तुझं, आणि हे पण 1 आहे. का 1 आहे? हे 3 होतं ना तुझं, आणि 4 आहे म्हणजे 1 आहे. म्हणजे ह्याची एरिया सांग मला किती आहे? 2/3 आहे काय?
बेस 1, हाईट 1, मोठा ठोकळा आहे ना रे हा. हा छोटा वाला आहे. हा असं बाहेर नाही आलाय. मग किती झाली रे? 2/3. 2/3. त्यानंतर या रेक्टँगलची एरिया सांग बघू मला. हे हे 1 आहे, हे 3 आहे. -3. 3. आता हा पूर्ण जो ठोकळा आहे की नाही, हा मोठाच्या मोठा इथून इथपर्यंत वर्टेक्सला घेऊन इथपर्यंत हा सगळा, ह्याची एरिया सांग. ह्याचा बेस किती आहे बघ. बेस 2 आहे का? 2. हा. हाईट किती आहे? 4. बघा मी काय करतोय. ह्याचं 2/3 झालं 8 एवढ्या होणार. छोट्याचं. ह्याचं 3 झालं. आता हे मायनस करणार आहे सगळ्या मोठ्यामधनं. मोठा किती म्हणलास? बेस 2 हाईट 4. 4. 8. 16/3 झालं का? 4 2 8 इंटू 2/3. हो. या मोठ्यामधनं हा वाला आणि हा वाला जर मायनस मग केला तर तुझी रिक्वायर्ड एरिया मिळते का? हो. बरोबर. 16/3 मायनस 2/3 मायनस 3. 16/3 मायनस 2/3 किती झालं? 14/3. 5/3. 5/3. आलंय का कोणाचं 5/3? असं बोललं तर म्हणजे तो तिकडे एक्स ऍक्सिस राईट साइड वाला बघा. कुठला रे? पॉझिटिव्ह. हा. तो 3 हा आहे ना, हा तिथून रेक्टँगल बनवून काढलं तर हा. आता तुला सांगतो, इकडनं रेक्टँगल बनवून जर तू ह्याचं काढलास तर ते चुकेल. कारण तुझा एक टोक लागतो वर्टेक्स जो नाहीये. तुला नेहमीच हे जे 2/3 1/3 ची प्रिव्हिलेज जे आहे त्याला कोण असोसिएटेड हा पाहिजे? हा वर्टेक्स वर्टेक्स पाहिजे. वर्टेक्स पाहिजे. हा वर्टेक्स नसल्यामुळे ते करता येईल. म्हणजे जिथे वर्टेक्स असेल हा तिथून पूर्ण वर्टेक्स. एरिया पॉइंट पर्यंत येस येस. पाहिजे का? वर्टेक्स पासून तू इथपर्यंत काढ, काय हरकत नाही. वर्टेक्स पासून तू इथपर्यंत काढ, काय अजून तू खाली जा, इथपर्यंत जा आणि वर्टेक्स पासून तू काढ, तुला सगळं मिळतंय. पण तू मधनं कुठल्या तरी 2 पॉईंट मध्ये घेऊन तू वर्टेक्स वाला फॉर्म्युला नाही वापरू शकत. आलं का लक्षात? डाऊट बोला चला. हो. डाऊट बोला काय? लक्षात आलंय का? त्यांचा आन्सर काय? आपलं किती आलं होतं आन्सर? 5/3 आलं होतं ना? हे बघा किती आहे त्याचा आन्सर. 5/3. आता हे इंटिग्रेशन करायचं म्हटलं तर क्रिस सांग मला, सुरू कुठं होते, संपते कुठं? 0 to 0 to 1. एरिया एक्स बरोबर काढतोयस bx. y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स. 3 - 4 - x². त्याचा आन्सर किती आहे? हा ठीक आहे ना, इंटिग्रेशन 5/3. करून करशील जे काय असेल. हा. आन्सर आलंय का आपलं 5/3? हो. आले का रे लक्षात सगळ्यांना? परत y = 6x - 3x² म्हणजे पॅराबोलाच आहे. x = 1, x = a, 19 स्क्वेअर युनिट्स, a ची व्हॅल्यू विचारले. चला फिगर काढा आणि चॅलेंज घ्या की बिना इंटिग्रेशनचं सॉल्व्ह करा आणि याची व्हॅल्यू काढा. चला सगळ्यांनी पटकन. फिगर मला परफेक्ट पाहिजे बरं का. पॅराबोला नॉन स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड करून घ्यायला पाहिजे.
केलंय का सॉल्व?
एक मिनिट लक्ष द्यायचं. आता हा क्वेश्चन बघा इथं. पहिला मी इंटिग्रेशन सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. हा ग्रह डाउनवर्ड व्हेरिएबल आलाय का सगळ्यांचा? वर्टेक्स किती असलेला? किती आहे रे वर्टेक्स? किती म्हणतंय? 1,3. 1,3. मी जे सॉल्व्ह केले ते पण पहिला नंतर एक्सप्लेन करतो. पहिला इंटिग्रेशन सांगतो मी. 1,3चा डाउनवर्ड व्हेरिएबल जर काढला तर असा निघेल का? जो काढलाय तो बरोबर काढलाय का मला सांगा. टोटल एरिया त्याने किती सांगितले? 19 सांगितले ना? पार्थ अनम्यूट कर स्वतःला. हा सर. आता ही टोटल एरिया त्यांनी 19 सांगितले. मला सांग त्यातली 1 पासून 2 पर्यंतची एरिया एक्सच्या वरती येणार आहे हो. आणि त्याचं बेस 1 आहे आणि हाईट 3 आहे का बघ. हा. मग ह्याचं 2/3 1 into 3 म्हणजे 2 होईल का? हो. हो. म्हणजे पुढचा जो भाग आहे त्याची एरिया 17 पाहिजे की नाही मला सांग. टोटल 19 आहे म्हणजे. हा. मग तू इथं काय हो. करशील? सिम्पल 2 पासनं ए पर्यंत इंटिग्रेशन करशील. कुणाचं? फंक्शन मधनं वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये. त्याला मॉड हा. देशील का? मॉड देशील एरिया खाली येईल अख्खं. खाली आणि आपल्याला इक्वल टू किती positive. म्हणशील? 17. 7. मग ह्यातनं तुला ए ची रेंज काढता येईल का? ए कुठून कुठं आहे? हो. एवढं जर केलं तर आपल्याला डायरेक्ट ए ची व्हॅल्यू प्रूव्ह होते की ती एकतर 3 आणि 4च्या मध्ये आहे किंवा -2 आणि -1च्या मध्ये. कर्वची सिमेट्री आहे 3 आणि 4 किंवा 2 पावलं मागं म्हणजे -1 पासनं -2 हा असा कर्व इथं पण खाली येणार आहे. इथं कुठंतरी ए असेल तर ही एरिया इथली असेल किंवा इथली असेल. एकतर ही 17 आहे मागं असेल ए किंवा ही 17 आहे आणि इकडची 2 आहे. तर इकडची 2. हॅलो तर बोल. टोटल एरिया 19 आहे ना. त्यातला हा आपला A1 17 आलाय. सॉरी A1 2 आलाय. हा A2 17 आहे ना. हा. A2 म्हणजे तो 2 to A 2 पर्यंतचा पासून ए. खालचा जेवढा एरिया आहे तो घ्यायचा की पूर्ण वर. नाही नाही त्याला नाही. आपण ते ऐक 2/3 ऐक 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 वरचा काय संबंध नाही. वरती कर्वच नाही. ती लाईन माझी माझी वेगळी. कर तुझा खाली गेलाय की नाही? कर हो. खाली गेलाय. तुझी एक्स ऍक्सिस आहे. जेव्हा डीएक्स म्हणतोस तो कर्व आणि एक्स ऍक्सिस ह्याच्या मधला असतोय ना. तो एवढंच निघतोय. वरचं काय येत नसतं ते. हा मग त्याला तिथे आपण 2/3 ची ती कन्सेप्ट घालू शकतो. नाही एक आता वर्टेक्स का आहे. करू शकत नाही? तूच सांग बघू का करू शकत नाही? इथं जर तू हा ठोकळा घ्यायचा म्हणलास, हाही वर्टेक्स नाहीये तुझा, हाही वर्टेक्स नाहीये, कसं करणार? करू शकत नाही ना आपण. हा, बरोबर. आलं का लक्षात? तर ए ला जर परत कर हा होत असला ना, तर घ्यायचं असला एच्या इथे, हा तर आपण केलं असतं ना कसं ए थर्डची कुठं कन्सेप्ट. एच्या इथं म्हणजे? एच्या इथे खाली खालचा जो पॉइंट आलाय ना आपला, हा तिथे जर कर टर्न घेत असला तर तो वर्टेक्स मिळू शकतो. हा वर्टेक्स नाहीये ना पण तुझा. वर्टेक्स म्हणजे तुझ्या पॅराबोलाचा टर्न कुठं मारला असतो. नाही आत्ता नाही. हा जर हा इथं तेच वर्टेक्स ना. असता नाही, हा जर इथं जर टर्न वर्टेक्स मारला असता, हा इथं वर्टेक्स असता तर तुम्ही इथं घेऊ शकला असता. हे बघ 2 टोक आहेत ना तुझे, त्यातला कोणी एक जरी वर्टेक्स असता तरी तू तुझं काम करू शकतोस. हा. आलं का लक्षात? आता मी काय केलंय ते हो. बघा खाली. बरं यातनं इंटिग्रेशन मधून हे कळेल ना आम्हाला कुठून कुठे आहे. 6x - 3x2 इंटिग्रेशन सांगा मला. 6x किती? 3x² -x³ लिमिट्स कुठून कुठं? इक्वल टू -17 म्हणू का मॉड उघडून? हा. हे सॉल्व्ह केलं की आम्हाला काहीतरी मिळेल की नाही? ए ची रेंज मिळेल का नाही?
कुठून कुठे आहे. मी काय केलं जरा लक्ष देऊन बघा आता. A1 तर माझा 2 आहे, A2 17 आहे. पार्थ अनम्यूट ठेव स्वतःला. A2 किती आहे? 17 आहे का? चला रे पटकन बोल की. हो सर. आता मला सांग, मी A2 काढायचं मी कसं काढतो बघ पार्थ, आता लक्ष दे पूर्ण इथं. इथं बघ मी ब्ल्यू न हे करतो. हा जो ठोकळा आहे तुझा मोठाच्या मोठा वर्टेक्स पासनं खालीपर्यंत, हा 1/3 वाला ठोकळा आहे का सांग मला. हा. आहे की नाही? हो. 1/3 वाला आहे हा. छोटा म्हणजे मोठा कर्व तिथं आत घुसलाय तिथं, म्हणजे तो छोटा आहे, ट्रायंगल पेक्षा कमी आहे, म्हणजे 1/3 वाला आहे का. या हा. मोठ्यातनं जर मी हा एक रेक्टँगल मेजर न दाखवतो थांब, बघा रे इथं सगळ्यांनी, हा मोठा आहे की नाही ठोकळा हा सगळा. हम्म. यातनं हे ते जो दोन छोटे आहेत, हा एक छोटा 1/3 बेस इंटू हाईट वाला ठोकळा आहे का मला सांग, हा वाला. हा. त्याचा बेस बघ किती आहे, 1 आहे. 1 1 पासनं 2 म्हणजे 1 आहे. आणि हाईट किती आहे, हाईट 3 आहे. मग 1/3 इंटू 1 इंटू 3 म्हणजे ह्याची एरिया 1 आहे का रे. मग सबस्ट्रॅक्ट करून हा. ब्रॅकेटमध्ये 1 लिहिले का बघ मी इथं, हे 1 लिहिले का. हो. हा रेक्टँगलची एरिया सांग रे मला. ह्याचं जे काय हे आहे A-2 आहे का. A-2 इंटू 3. मग ते केले का बघ दोन्ही सबस्ट्रॅक्ट. कशानं सबस्ट्रॅक्ट केलं पाहिजे मी हे दोन्ही, या त्या मोठ्यातनं ना, टोटल एरियात. मोठ्या हा. एरियातनं. मोठा एरिया म्हणजे माझं काय असेल बघ, ह्याचा बेस जो असेल एवढा असेल का रे. 1/3 A आणि A-1. 1, A-1 1/3 A-1. आता राहतोय प्रश्न हाईटचा ना. हा. ही इथली एवढा भाग 3 आहे का मला सांग, एवढा भाग. वरचा 3 आणि खाली आणि f खाली of आता h ची मला व्हॅल्यू. काढायचं असेल तर फंक्शन मध्ये x च्या जागी a टाकलं पाहिजे. हा. किती मिळेल मला, 6a - 3a स्क्वेअर. A-3. पण माझं y हो. निगेटिव्ह आहे ना, हाईट काढताना मला ऍड करायचं ना ते. हो. मग मी 3a स्क्वेअर - 6a आणि वरचं किती 3. 3. ही हाईट झाली का, हे बेस हो. झालं का, आणि 1/3 झालं का, हम्म. इक्वल टू किती झालं, बरोबर. 17. मग यातनं मी याची रेंज काढू शकतो का. जे काय ते पुढचं बघू नका, मी काय केलंय ते सोडून दे. मी A-1 क्यूब करून A-1 ला t म्हणून दाखवत होते. पण एनिवे यातनं याची रेंज काढता येते का आम्हाला. हो. कशी काढणार आहे ते पण काढून दाखवतो वाटलंच, बघा इथं. A-1 ब्रॅकेट क्यूब वगैरे हे सगळं जे काय कराल ना तुम्ही, सिम्पल एक काम करायचं, सगळं फंक्शन एका बाजूला घ्यायचं आणि तिथं एफ ऑफ ए मध्ये सगळा फंक्शन येईल, बरोबर. कसं प्रूव्ह करायचं सांगतो, लक्ष दे इथं. एफ ऑफ ए इक्वल टू सगळं काही ना काहीतरी येईल की नाही, 17 पण तिथं पाठवून सगळं. सिम्पल एक हम्म. काम करायचं, त्यातनं f(3) काढायचा, f(4) काढायचा. एक निगेटिव्ह आला, एक पॉझिटिव्ह आला, म्हणजे म्हणायचं देर इज अ रूट बिटवीन 3 to 4. देअरफॉर ए लाईज बिटवीन 3 to 4. लक्षात आलं का रे. हा. कसं 3 to 4 मध्ये कसं दाखवायचं, सगळं एका बाजूला आण, f(3) काढ, f(4) काढ. f(3) ला फंक्शन निगेटिव्ह, f(4) ला फंक्शन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ए लाईज बिटवीन काय 3 to 4. तसंच f(-2) आणि f(-1) काढ, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह येईल. तिथं सुद्धा काय म्हणू शकशील, फंक्शन लाईज ए लाईज बिटवीन किती -2 to -1. -2 to -1. आता मला सांग, पण मी इथं जे काय बिना इंटिग्रेशनचं सॉल्व्ह केलं ते सगळ्यांना कळाले का मला सांग. इंटिग्रेशन पेक्षा मला इंटरेस्ट त्यात आहे. ह्याचा उपयोग बरोबर तुम्हाला अवघड क्वेश्चन्सला भरपूर जास्त होणार आहे. सो मला प्रत्येक क्वेश्चन हे 2 मेथडनं सॉल्व्ह केलेलं पाहिजे. विदाउट इंटिग्रेशन लक्षात आलंय का सांगा मला. तर हा काय म्हणतो, काय म्हणलास. खालचा वाला भाग आहे ना, हा 2 to 4, 2 to a. त्याच्या एरिया आपण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये जसं करायचो एस्टिमेशन, म्हणजे एक एक रेक्टेंगल घ्यायचं, सगळ्यात कमी वाला एरिया आणि सगळ्यात जास्त वाला एरिया त्याचा वापर करून काढला तर. 2 to a मध्ये करताना हा वाला म्हणतोस तू. हा. म्हणजे तुझा छोटा रेक्टँगल काय घेणार तू त्यातला, कर तर छोटा इथून इथपर्यंत. रेक्टेंगल 3 to 4 मध्ये घेईन आणि मोठा रेक्टेंगल 2 to 4 वाला घेईन.
2 to 4 आणि छोटा रेक्टेंगल 3 to 4 वाला. मग त्यातनं तुम्ही एकदा चेक करून बघा ए तुमचा लाय होतोय का 3 आणि 4च्या मध्ये. करू शकतोस तू, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तू याची रिक्वायर्ड एरियाची रेंज काढणार ना तू इकडून इकडपर्यंत, मिनिमम एरिया हा. टू मॅक्झिमम एरिया. आणि जर 17 त्यात बसत असेल तरी काय हरकत नाही. पण एक देवदत्त लक्षात घे, आता यामध्ये तुला मी सांगतो, तुला 3 आणि 4 हे त्यांनी सांगितलेत ना. हा. आता तू जर 5 जरी घेतलास तर 2 to 5 मध्ये पण ते प्रूव्ह होईल ना, ए लाईज बिटवीन 2 to काय? 5. म्हणजे तुला काय करावं लागेल, नियरेस्ट इंटेजर पर्यंत ट्राय करावं लागेल. आता इथं 3 to 4 दिले म्हणून तू डायरेक्टली काय करू शकतोस, तिथं तू सांगतोस तसं कर. 2 पासनं ए कुठून कुठं सांगितलंय त्यांनी, 3 to 4 ना, मग 3 पर्यंतचा एक रेक्टँगल काढायचा. म्हणजे हा पूर्ण एवढ्या रेक्टँगलची एरिया, आणि 4 पर्यंत रेक्टँगलची एरिया काढायची. पण 2 रेक्टँगलचे एरिया मिळतील तुला त्या केसमध्ये, बरोबर ना. हो. तर त्या 2 रेक्टँगलच्या एरियामध्ये तुझा हा जो काही ग्राफ आहे, ठीक आहे, करून बघा एकदा होतंय का, 17 दिसते का त्या रेंजमध्ये. तसंही चालेल, करून बघा एकदा. मला इंटरेस्ट आहे की बिना इंटिग्रेशनचं तुम्हाला एरिया फाइंड करायला लावणे, ते जमले का मला सांगा. हे जे काय सगळं केलंय मी, ह्यातनं हे मायनस केले, हे लक्षात आले का मला सांगा सगळ्यांनी. या 1/3च्या मोठ्या ठोकळ्यातनं हे 2 छोटा एक ठोकळा 1/3 वाला आणि एक रेक्टँगल, हे मायनस करून ही जी एरिया काढले ते लक्षात आले का सगळ्यांना. बोला, सांगलीत सगळ्यांना लक्षात आलंय का. ठीक आहे, मी हे रेकॉर्ड करतो, लेक्चर अपलोड करतो. तुम्ही हे लेक्चर बघा सगळं एकदा परत, आणि हे विदाउट युझिंग इंटिग्रेशन हे एकदा परत ट्राय करा. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का यामध्ये, डाऊट आहे का, सर बोल. सर टेस्टचं काय टेस्ट किती वाजता देत आहे, आज तुम्ही सांगा किती वाजता देत आहे. ऋषिकेश सरांशी बोला आणि द्या 1 तास 15 मिनिट, 1 तास 20 मिनिटं द्या वेळ, आणि द्या टेस्ट. कधी देणार आहे, 2 नंतर आम्हाला स्टडी सेशन आहे त्यावेळेला देत आहे. त्यावेळी नाही ते मी कधी 6:15 वाजता किती वाजता देणार आहे मग, संध्याकाळी द्या शेवटी. शेवटी 2 ला सर. 2 वाजता देत आहे. हो. ठीक आहे, मी सांगतो परेश सरांनी. चला आपण भेटू उद्या.